सकाळी 5 वाजताच उमेश निघाला स्टँडवर जायला, कारण की आमचं पार्सल होतं ते पनवेलवरनं नगरला पाठवायचं होतं. डमरूचंच होतं ते सामान थोडंसं. आता इथं राहायचं आहे म्हणून ते मागून घेतलं मी. त्यानंतर इकडं आमचं आवरलं वगैरे, उठलो, डमरूची आंघोळ वगैरे झालेली. माझा भाऊ झोपलेला. आज त्याचं पण पार्सल आलेलं, बॅट मागवलेलं त्याने. तर त्या 3 बॅट आलेल्या, ते अनबॉक्सिंग करून बघितलेलं. सगळे बघत होतं आश्चर्याने, कसं पॅकिंग आहे, काय चाललेलं आमचं बघणं वगैरे. त्याला क्रिकेटचा शौक आहे, तर तो काय ना काय असंच मागवत असतो. आम्हाला इथं टी-शर्ट पण दाखवत होता एका मॅचमध्ये त्याला मिळालेलं ते. त्यानंतर दुपारी जेवण वगैरे केलं. आमच्या शेजारी कृतिका राहते, ती आलेली डमरूसोबत खेळायला, ती खेळलेली. तिकडं पनवेलला आमचा गॅस खराब झालेला, तर उमेशने मेकॅनिकला बोलवलेलं. म्हणजे गॅसमधनं आग निघलेली, म्हणून मग मेकॅनिकला बोलून रिपेअर करून घेतलं. संध्याकाळी साहिल डमरूला झोका देत होता. मस्त आमचे जेवणं वगैरे झालं आहे. मी डमरूला घेऊन वरती आलेले, कारण की आज मी लवकर जेवलेले म्हणून. डमरूसोबत जरा टाईमपास करत होते, त्याला झोपवायचा प्रयत्न करत होते, पण तो काय झोपायलाच तयार नव्हता. आज 11 वाजलेले तरी तो काय झोपलेला नाही. 11 नंतरच तो झोपलेला. तर भेटूया उद्या. काळजी घ्या. बाय बाय.